आता मोठी पलट मारून आलो असं समजलं मला. म्हणजे आमच्या सारख्याला गरीब लोकांना म्हणजे 20 लाख रुपये होत आहे, पण आता यांच्या सारख्याला म्हणजे 40-50 लाख लागतात. मनस्वी आता सगळ्यासाठी खूप तिखट, पण माझ्यासाठी खूप गोड. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राज शिवगरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आपण नेहमी तुम्हाला बोर्डने रेवस गावातला थाटमाट दाखवत असतो. हल्दीच्या दिवशी, मामसोल्याच्या दिवशी, वरमाई असो किंवा लग्न असो, थाटा माटात सर्व सोला साजरी करतात. तसंच आपण एक गेल्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, योगीराज आणि पिऊचा मामसोला बघितलात. आज तुम्हाला मी त्यांची दोघांची हालत दाखवणार आहे. तो सर्व थाटा माटात होणारा सोला, हल्दी सोला दाखवणार आहे. आणि मी तिकडं बघा मस्त मंडप आहे, पण तिकडे स्पीकर चालू आहे, जोरात स्पीकर चालू आहे. त्याच्यामुळं मंडपात नाही सोलो, एंट्रन्स आहे फक्त, हा द्वार आहे, एंट्रीचा द्वार आहे. त्यातच आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व सकाळी बोंडे गावात कशी गडबड असते, कसा तयारी करतात, सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करते. त्याला जाऊया योगीराज आणि पिऊच्या हल्दीला. बघा आपण कुठे आलोय, वडे चालू आहेत, योगीराज आणि पिऊचे वडे. आणि समोर आपल्या दोन आईच आहेत, ते सर्व वडे करताना दिसत आहेत आपल्याला. नमस्कार, काय घेऊन चाललात? जावला आणि भाकरी. जावला आणि भाकरी नाश्त्यासाठी आहे. ओके, नाव काय आहे? माझं मनीषा. ओके, हाय. आनंदा. हिचं नाव काय? नविशा. नविशा. ओके. आणि इकडे बघा काका आहेत आपल्या समोर. काका नाव काय आपला? चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील काका आहेत. सध्या काय करताय तुम्ही? आता इथे लग्नाचं जेवण करतो. लग्नाचं जेवण करत आहेत. आणि ताम आणि सकला आहे ना, लाल ताम आहे नाही, लाल ताम आणि सकला आहे. आणि आपल्या समोर ताई आहे. ताई नाव काय आपला? पवित्रा. पवित्रा ताई आहेत. आणि ताम आणि सकला हा दुपारसाठी आहे, आतासाठी म्हणजे सॉरी नाश्त्यासाठी आहे. हो, नाश्त्यासाठी. नाश्त्यासाठी ताम आणि सकला आणि सर्व जावला. आणि जावला आहे. जावला पण दाखव, जावल्याची व्हिडिओ घे. आणि बघा जावला नाश्त्यासाठी आपल्याला मस्त गरम गरम आहे. आणि आई आहेत आपल्या समोर आणि आपली टीम त्यांची इकडे आहे. ए इकडे बघा सगळे आय. आणि इथं कांदा आणि लसूण कापतायत हे बघा, आणि तिकडं पेस्ट करतायत. सर्वजण आहेत मस्तपैकी. यो कसा ताव मांडलाय? भाजीसाठी. भाजीसाठी मांडलाय हे बघा. सर्वजण आहेत. हाय. हाय. याचं नाव काय? व्हिडिओ बघताव? हाय. हे बघा नाश्त्याची व्यवस्था सुरू आहे इकडं. काय काय? जावला आणि चवला, पाव आणि भाकरीची सोय आलेली आहे. आणि इथं ताईस आहे. ताई हाय करा. हाय. तुम्ही द्याल ते घाल. लाल ताम खायला येतो लगेच. हे बघा आता आपण आलोय देवाऱ्यामध्ये आणि इकडे सर्व आईस आहेत आपल्या समोर. आई हाय. नाव काय? नर्मदा. नर्मदा आई आपल्या समोर आहेत. आणि नंतर सीता. ओके. नंतर नाव काय आहे आपला? सीता जानू नको. तुमचा सीता. आणि तुमचा? दोघींचं नाव सीता. अरे बाबा, तेव्हाच हसल्याव का काय तुम्ही ना. आणि आता आई, ओ आई सीता आई, सध्या आपला काय चालू आहे? हा मान काढलेला आहे गेलेल्या माणसांना. हा, त्याचा आजोबा आजी हा, यांना ते मान काढलेला आहे. यो मान काढलेला आपला सगळा. आणि मग यो फक्त गेलेली जी आपली माणसं आहेत त्यांच्यासाठी मान काढला. आणि जो नंतर आपण देवांजवळ घेऊन जाऊ तो वेगळा मान. तो वेगळा. ओके आई, धन्यवाद. सीता आई आपल्या समोर. 2 सीता आहेत आपल्या समोर. हे बघा सर्वजण आपल्या नातवासांना, मुलांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आणि आईला मगाशी भेटलो आपण ना देवाऱ्यामध्ये. तर आई सर्व मामासा आलन
काल माम सोल्याला ठाटा माटात भाचा भाचीसला घेऊन आलं आणि आज हल्दीचा ठाट बघण्यासाठी भाच्याच्या घरी आलं. बरोबर ना मामा? हे बघा मामाची ओळख करून देते. मामा नाव? ज्ञानेश्वर कोली मामा आहेत आपल्या समोर. सागर कोली मामा. शुभम कोली मामा. मोठा मामा आपल्या समोर आहे. मामा काल ठाटा माटात तुम्ही भाच्या भाचीसला आणलीस, एवढा प्रेम तुम्ही दाखवलंस भाच्या भाची, त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्याचं कार्य सुद्धा ओके ओके मामा. हे बघा मामा परिवार आणि सर्व भाऊ परिवार इकडे बसलेत. आजचा ब्रँड टी शर्टचा तो ब्रँड आहे काय? बघते येते जवळशी येते, मित्राला भेटतोय. आणि प्रज्वल आपल्या समोर आहे. काय खातस आता? सकल्याचा कांजी खातो. सकल्याचा कांजी खाते. ओके चला आजच्या टी शर्टचा ठाट बघूया आपण. म्हणजे आपण नंतर हालत काढणार आहे तेव्हा सर्वजण हे घालतील का टी शर्ट? ओके. मकडी याने केली बघ. हा बघ पुष्पा बाबू. पुष्पा पप्पा आपल्या समोर आहेत. मनोज काका. मुलीचा कार्य आहे आणि सर्व मित्र परिवार आलेला आहे. मित्र परिवार ना? आमचा एक मित्र कोमान गेलाय. मित्र परिवार एक मित्र गेला कोमात. अरे बाबा. सर्व मित्र परिवार आलेला आहे. ओके. सर्वजण बसलेत आणि इथं कोण आहे बघू दे. काका नाव? प्रशांत जानकोली. ओके. नंतर शैलेश काका. टांडेलात ना तुम्ही? हो. आता मोठी पलट मारून आलो असं समजलं मला. मित्र परिवार तो बघा, त्याही मला सांगितलं बोलायला. त्याही सांगितलंय मोठा टांडेला आहे, त्याला विचार की आता मोठी पलट मारून आला. आणि भाऊजी 35 किलोचा सकला दिलेला आहे. तो काल कापला आम्ही. कवाट निघलं का नाही? गाबोली निघली. ते खाली नाही, ते उद्या खाणार. आणि मोठे जावई ना मजा मस्ती करत सर्व आहेत. मोठे जावई ना? नाव काय? चरंतर. आणि नंतर ओके. आता 2 पोरांचं लग्न झाले, आता टेन्शन फ्री, एकदम फ्री आहे आता. नंतर गोवर्धन कोली. ओके. आता काका नाव? सुदाम कोळी. काका? मामा. ओके. मयूर कोळी. मयूर कोली मामा आपल्या समोर आहे. नंतर केशवनाथ कोळी. काका. ओके. सर्व काका मामा. आणि कोणी? तुम्ही कट केली मच्छी? ओके. म्हणजे मिक्स मावरा आपल्याला जास्त बघायला भेटते. आणि काही शैलेश नागपूरने काय दिलं आपल्याला? शैलेश टांडलाने 35 किलो सकला दिलता आणि 4 तांबे. आणि गाबुली कधी खायची आहे? सगळं आहे बघा. मजा मस्ती चालू आहे सगळ्यांची. धन्यवाद. हे बघा आपली आई आपल्या समोर आहे. नाव? नातवासांचा कार्य आहे, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. छान कार्य. ओके. त्याचा आशीर्वाद देण्यासाठी सर्व आईस आलेले आहेत बघ. नवरा नवरीच्या आईची मामी आपल्या समोर आहे. मामी नाव काय? तुळशी मामी आपल्या समोर आहे. काय सांगशील कार्य आहे मुलांचा कसं वाटतं? माझे भाचीची 2 मुलीचं 1 मुलाचं लग्न आहे. खूप आनंद आहे आणि त्यांना ओके. हे बघा सर्व मित्र परिवार भावंड बसलेले आहेत बघा. हाय मित्रा. हाय. नाव काय? श्रेयश. ओके. बघ टीमचा लीडर. नाव काय? प्रथमेश. अल्कोहोलला बंद आहे. आज थंडा पिता तुम्ही? ओके. सर्व मित्र परिवार आहे. हा आमचा नवरा. नवऱ्याची अजून तयारी नाही. भाऊ ना तुमचा?
काय सांगशील भावासाठी? गावासाठी आम्ही आता 12 नंतर चाललो रॅलीला. हा डॅन्स वगैरे सर्व फुल. मोठी गँग आहे ना. गँगचं नाव काय तुमचे? तुमचं आपल्या गँगचं नाव स्पायडर ईश्वर साई. सुतेरा म्हणून टी शर्ट वर सुतेरा टाकला होता. ओके हे बघा मित्र परिवार आहे. ओके काय मग खाऊन पिऊन ऐश करा डायरेक्ट. पिवाची कमी नाही पडावी तुम्हाला. स्पायडर गँग. ओके राडा. यशस्वी, प्रणश्री, तुझा दियाना, सान्वी, दिव्यता, नमस्ते, वेदश्री, वेदिका, मामी, आत्या रुक्मिणी कोली. मी निश्चिता कोली, मी नवरा मुलाची मामी. चैतन्या कोली नवऱ्या मुलांची मामी. तुम्ही? दीपमाला कोली, नवऱ्या मुलांची मामी. वृषाली नागवा, नवरीची आणि नवऱ्याची मावशी. सुवर्णा कोली मी मामी मोठे. तुझा? विश्वेश कोली, श्रेयन, प्रदोष, एव्हा आमची ताई. आणि एकदम भयानक पाऊस आलाय. म्हणजे जेव्हापासून निघलोय थोडा उशीर झाला निघाला ना, तर निघलोपासून पाऊस चालू झालाय. मग आपण दर्शन फटाफट घेतला, रेवस वरून फटाफट आलो आणि आता घराजवळ जाऊनच थोडाफार नाचणार आहे. आणि घराजवळ जाऊन आपण नाचू शकतोय, त्या प्रॉब्लेम नाही. सगळं डायरेक्ट भिजतायत सगळीजण. पाऊस पण जोरदार आहे, म्हणजे रिमझिम पण नाही, डायरेक्ट जोरात पाऊस आहे. आणि या पावसामध्ये मोबाईल बाहेर काढणं म्हणजे रिस्की काम आहे. तरी तुम्हाला डीजेवर नाचतात पोरं. चला जाऊया, बघूया पुढे काय होतंय. हे बघा वहिनी आलेले आहे आणि वहिनींचं नाव आपण आपल्या भावाकडूनच ऐकून घेऊया. त्याच्या तोंडून ऐकायला मजा येईल. नाव काय वहिनींचा? मनस्वी. तुमच्या प्रेमाबद्दल मला विचारायला सांगितलं पिऊने. तुझ्या बहिणीची इच्छा आहे, तर कोण सांगेल? बघा किती वर्षापासून प्रेम आहे? 2 वर्षापासून प्रेम आहे. 2-3 वर्ष आली प्रेमाला. आणि वहिनी बघा खूप छान दिसतंय. वहिनी भाऊ कसं दिसतंय आपला? मस्त दिसतंय. त्यांनी मला आधीच सांगितलं वहिनी की मला जास्त प्रश्न विचारू नको, पण तुम्ही आलोय ना तर लगेच बोलायला लागला पटकन. ओके थँक्यू. दादा याची व्हिडिओ काढ. घेऊन हाताने रेवायला तयार आहे. आपल्या तो सकलो हे बघा हा 25 किलो. या मावराचे साईज बघा साईज. 30 किलो. दोन तुकडे असतील. किलो का निकल रहा है. या लोकांनी 500 किलो सगळा हळदीलाच कापलेला 1 दिवस अगोदर. हा आता जवळजवळ हा 60 किलोच्या वर सगळा आहे. आणि याच्यात
15 किलो गाबोली निघली होती. आपल्याला सगळा नव्हतं 4 किलो द्यायचा. गाबोली आधीच काढलेली आहे आणि हा लोकांनी पहिली गाबोली खाल्लेली आहे. कापणाऱ्याची गाबोली बक्षीस असते. जो कापणार आहे त्याला गाबोली बक्षीस. हाजीर तो वजीर. हा एक 70 किलो आहे. मोठा 70 किलो मोठा 70 किलोचा आहे. आणि त्याला कापून टाकलेला साईज बघा. अरे बाबा 70 किलो. नवरा नवरीचा काका नवरा नवरीचा काका किती किलोचा सकला कापतस? हा 70 किलो सकला आहे आणि त्याच्यात 15 किलो गाबोली निघाले. 15 किलो गाबोली निघाली. एक दिवस अगोदरच गाबोली काढली. हो आणि जबरदस्त मोठे मोठे आणि लाल ताम ना आपल्या समोर आहे. लाल ताम आहे. आणि किती किलो मावरा होता? 600 किलो. 600 किलो सकलाच होता. 600 किलो फक्त सकलाच होता. फक्त अरे बाबा फक्त बघायला नाही सकलं इकडं. अरे शेट ओ शेट सकल्यांची साईज बघा काय आहे. जबरदस्त. हे बघा पिऊच्या मैत्रिणी आलेल्या आहेत. छान ताई पण लुक केलं मस्त. हे बघा त्यांची ओळख करून देतो तुम्हाला. इथून सांग. भाविशा कोळी. नंतर भूमिका कोळी. भूमिका आहे. सिंधुरा कोळी. सिंधुरा कोहली. खुशी कोळी. बेस्ट फ्रेंड कोणा? सर्व बेस्ट आहे. मग आता बेस्ट फ्रेंड आहेत. बेस्ट फ्रेंडचा लग्न ठरलं आहे आज. झालं ते आणि कशी दिसते सांगा फक्त मला. मस्त दिसते. खूप सुंदर दिसते. आता ठीक आहे खूप सुंदर झाला. मैत्रिणीचं खास मैत्रिणीचं लग्न सोहळा आहे. कसा वाटते? जाम भारी वाटते. जाम भारी वाटते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दिसते आणि त्या एकदम मस्त दिसत आहेत. आणि आज मैत्रीण कशी दिसते तुमची? जाम चांगली दिसते. जाम चांगली दिसते. आणि कशी वाटते? चांगली दिसते. आणि कसं वाटतंय? चांगलं वाटते. चांगलं वाटते. ओके. मैत्रीण तुझ्या लाजरे आहेत. मी पण आहे. बाबा हा बघा इथं शेट लोक आलेले आहेत करंजावरून. कसा काय नाता आपला? आमच्या म्हणजे ह्यांचा मित्र खास मित्र म्हणजे मनोज काका. मनोज भाऊजी खास मित्र. एकदम खास. असं आहे काय? आणि खास मित्राच्या मुला मुलीसाठी आला. आपल्या लग्नात पूर्ण मच्छी आणि सब सप्लाय केले होते. वेदूचे दादाचे माझ्या हो असं आहे. जे जे काय खाल्लेलं ते मनोज काकाने दिलेलं. अरे बाबा हे माहितीच ना आपल्याला. मस्त. इतकं दिलं बोला त्यांच्या लग्नात पण तितकाच आपल्याला करायला पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. आलेच सर्वजणी बघाय बघा आलेले आहेत. मम्मी आहे आपल्या समोर. मम्मी काय म्हणशील? आता सोहळा सुरू झालाय. 2 मुलांचा कार्य आपला सुरू झालाय. एका साईडला सूनबाई येईल आणि एका साईडला आपली मुलगी परक्याच्या घरी जाईल म्हणजे भाऊंच्या आपल्या घरी जाईल. कसं वाटतं तुला? खूप चांगलं वाटतंय. दोघांचं पण आता होईल. आणि इतकी माणसं आहेत तर सगळे माणसांची एवढी उपस्थिती बघून मला पण जाम खूप आनंद झालेला आहे. आणि सून येणार त्याचा आनंद पण आहे. आनंद जाम आहे. सून येईल त्याचा. पण एक साईडला पण मुलगी शेजारी असली तरी ती सासर घरीच जाणार ना. तर त्याचं पण आम्हाला खूप वाईट आहे. मलाच नाही तर आमच्या प्रत्येक घरातल्या सगळ्या तिच्या काकींना पण आणि सगळ्यांना पण खूप तिचा हे आठवण येईल. हो तिची खूप आठवण येईल. आणि आज दिसते कशी सांग? मस्त मस्त दिसते ना. आणि तू पण आज छान दिसतेस. लाजले आई सगळी एकदम सर्व एकदम क्यूट फॅमिली तुमची सर्वांची मस्त फॅमिली आहे. मस्त फॅमिली. थँक्यू सो मच. आणि हा परिवार आता आपण एवढा मोठा कार्य सर्व मामा मावशा सगळ्या आज्या काय काकी काका सगळी एवढ्या फुल एन्जॉय करायचा आहे. फुल एन्जॉय आणि करतात. आणि सगळ्या कामात वगैरे सगळ्यात एवढा सहभाग देतात का मला पण काय बघायला नाही लागत. सगळी तेच करतात. मला बघून आवाज गेलायचा. नाही आईला बोलायला नाही माझा बाहेर ठिकाणी आमंत्रणाला जाऊन घसता गेला आवाज. समजला? इथं नाही. इथं मला काहीच नाही बघायला लागत. सगळी तीच लोक सगळी बघतात माझी. ओके. आणि इतकी माणसं आलीत ना त्यांचा पण जाम मला हे वाटतं आनंद पण झाला. म्हणजे ज्याच्यासाठी पण सोहळा करत असतो सर्व कुटुंब एकत्र येतोय मग अजून डबल उत्साह जास्त वाढते. हो जास्त. मग आता आमच्या
आमच्या सासूकडल्या काय माझ्या माहेरवरून सगळ्या आज्या सगळे उपस्थित आहेत, त्याचा पण मला जाम हे अभिमान आहे. ओके आई, मस्त छान, थँक्यू. बघा सर्वजणी आहेत. हे बघा कोलबी बिर्याणीची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये आणि लाल थाटामध्ये कोण कोण आहे. मालसाई आहे, टेन्शन नाही आपल्याला. आजच्या दिवसभरात तर आपण राडा केलायच. मावरा बिवरा एकदम सकलं तुला मोठं मोठं सकलं बघितलं. तर टोटल मेजवानी तुझ्याच अंडर आहे ना सगळी? मग कामवाले आहेत. हो म्हणजे आज कामाला आम्ही या घरातल्या मुली आहोत. ओके ठीक आहे. मग शेवटी तुला सगळं माहिती असेल आणि तुझ्याशिवून चांगला तर अजून सांगल कोण? मी. ठीक आहे. मालसाई आपल्या समोर आजच्या मेजवानीमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार ते सांग. आता बिर्याणी 90 किलोची. 90 किलो बिर्याणी म्हणजे कोलबी बिर्याणी. हे बघा दोन मोठी मोठी पाचंडी आपली केलेली आहे. बरीच अजून घाटाची आहे. हा तेच इकडेच आहेत, बरीच आहेत. आणि 90 आणि 100 किलो कोळंबी त्याच्यात. 100 किलो कोलबी आहे. ओके 90 किलो बिर्याणी, 100 किलो कोलंबी
आणि अजून चिकनची पण बिर्याणी आहे. चिकन बिर्याणी पण ती चिकनची बिर्याणी दुसरी माणसं बनवतात. ओके, बाहेरला हा त्या बाजूला बघितला मी ते ती आम्ही घरातली बनवतो. हा कोल्हे बिर्याणी नको जा, मोठा हो, श्रीमंत हो आणि आमवर लक्ष दे. कालवण आहेत आणि सकलेची कालवण आहेत, माशाची पण लाल आहे, तांब पण आहे, लाल लाली तांबी पण आहे आणि बरंच काय नाही काय आहेच. म्हणजे आहे मोठे नाकवाचं घर आहे, मोठे जाणू नाकवा प्रसिद्ध. मी काय बोलतोय, आता तो साधारण खर्च किती होत असेल? आता म्हणजे आमच्या सारख्याला गरीब लोकांना म्हणजे 20 लाख रुपये होत आहे, पण आता यांच्या सारख्याला म्हणजे 40-50 लाख लागतातच. म्हणजे आता मांडवाची चिंटरी म्हणजे जवळजवळ 4-5-6 लाखाची मांडवाचाच खर्च असतो. आम्हाला काय 20 लाख रुपये पडतात, पण आम्हाला जास्त लागतं. आणि आज आमचा मामा असता सगळ्यांना टाकून गेलाय. मामा येरी लवकर, कुठे गेलात? आम्हाला सगळ्यांना टाक. मामा तुला जाम जाम मिस करते मी. खरंच मामा असेल तिथून ये आणि आम्हाला बघ, जे आम्हाला समाधान वाटतं बस. आणि बघ आम्ही कसा तुझ्या मुलाही बघ कसं कार्य तुझ्यापेक्षा पण थाटामाटान केलंय. तू असतास बघायला तर कशा बघत नव्हता. अजून म्हणजे त्याने जाम केला असतं. मामाला आम्ही जाम मिस केला. जाम मिस केला. ताईचे पण डोळ्यात अश्रू आले, म्हणजे सर्वांचे डोळ्यात अश्रू आले बघा. आम्ही सगळ्या मामाच्या भाच्या आणि मामा आम्हाला लग्न केली. हा मामानीच. मामाचं नाव काय? जानू नाकवान. ओके, तुमच्या डोळ्यातले अश्रूच सांगतात त्या मामाने तुमच्यासाठी काय काय केलं. ओके, जानू मामा आयुष्यभर आठवण राहील. आयुष्यभर ना म्हणजे आम्ही आहेतपर्यंत मरेपर्यंत आम्हाला मामाच्या आठवण आहे. मामा म्हणजे आमच्या तोळाचा मामा, बापाच्या पेक्षा पण मामाचा नाताच तसा आहे. ताई तुला सांगायला गेलो ना, मामाचा या जगात मामा आमचा एकच. आमचे 2 मामा आहेत, 2 मामा आहेत. बारका मामा पण आहेत, मोठा मामा पण. बारका मामा पण आमच्यावर तेवढंच प्रेम करते. मोठ्या मामाने त्या जाम केलं, पण बारका मामा पण मोठा मामा नसल्याचं असं काही आम्हाला जाणू देत नाही. बारका मामा पण आमच्यावर खूप प्रेम करते. आमच्या दोन्ही माम्या पण चांगल्या. बारका मामा, मोठी मामी पण चांगली, बारकी मामी पण चांगली. आम्हाला कधी बोलल्या बिल्या नाही. आमच्याकडे नव्हतं ना तेव्हा आम्हाला मामाहीच दिलं, आमचा मामाहीच केलं. हे बघा आपले समोर सर्व हिरव्या ठाटमध्ये मामी मावशीस आहेत. सर्व माम्या मावशांची ओळख करून देतोय. एवढा मोठा परिवार असल्यावर म्हणजे कोणाला आमंत्रण द्यायची गरज नाही मला वाटतं. ठीक आहे, इथून सुरुवात करूया. मामी काय मावशी पवित्रा, अक्षदा मावशी, मी रवीना मामी पण, मी मावशी पण. मावशी मुक्ता मावशी, श्यामाली मावशी, ऋषाली मावशी, हर्षली मामी, समिता मामी, पिंकी मावशी, उर्मिला मावशी, स्वातिका मावशी, विक्रांती वहिनी. एकदम छान थाट केलं तुम्ही आज, मस्त दिसताय सर्वजणी. आणि हा शेट कोण? मामी पलाली. चला थँक्यू. चला हल्दीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. छोट्या करवल्या बसल्यात बघा. हल्दी लावण्यापूर्वी देवाचं दर्शन घेत आहेत.
सर्वांची ओळख करून देते. इथं तुम्हाला माहितीच आपली मम्मी आहे. आणि नंतर आशिता प्रशांत कोहली. आश्विता प्रशांत कोहली. ओके, मस्त छान. रवीना काकी. रवीना काकी आहे. स्वातिका काकी. मी मनीषा आत्या. पूनम आत्या. आणि यांच्याविषयी काय सांगशील? या अशा एकदम थाटामध्ये आलेल्या आहेत, आपल्या मुलाच्या कार्यासाठी थाटामध्ये आले, यांच्यासाठी काय बोलशील? यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला? हा, यांचा खूप सपोर्ट आहे मला. मग या काकी आणि आत्या यांचा सपोर्ट असा का पिऊच्या जेव्हापासून लग्न जमलंय तेव्हापासून त्यांचा म्हणजे शॉपिंग सगळं आणि सगळं ते समजलं ना तुम्हाला. डेकोरेट सगळं काय कुठं काय करायचं हे सगळं प्लॅन. सगळी मोठी जबाबदारी तुम्ही त्यांच्याकडे दिली होती? हो, त्यांच्याचकडे. मला ह्याच्यातलं मला काय जबाबदारी एक नंबर पार पडली ते. ह्याच्यातलं मला काहीच नाही माहिती, सगळं त्याच बघा. ओके, बघा तुम्हाला पण हल्दीला अशी सोय करायची असेल तर यानं कॉन्टॅक्ट करा सगळ्यांना. ठीक आहे, धन्यवाद. मस्त दिसतंय, छान दिसतंय सगळे. थँक्यू. आता राजा बाबा बघल असा हात चला मित्रांनो, कसा थाटामाटात बोडणीवर हालत करतात, एकदम रॉयल पद्धतीची हालत बघायला भेटली. श्रेया मला प्रेमाने राज म्हणतात. बघा दादा आलाय.
दादा भेटला, कॅमेरावरती येत नाही. धन्यवाद दादा, मला प्रेमाने राज म्हणतात असं बोलत आला तो. ठीक आहे, आता अर्धे हालत सोला बघितलास, कसा वाटला? मजा आली ना? मजा येते. मजा करतात बोडणी गावामध्ये आणि रेवस गावामध्ये. फुल थाटा माटात आपला सर्व सोला साजरी करतात. तर चला थोडा आराम करून येऊया. नंतर तर सर्व करवल्या असतात नवरीकडच्या नवऱ्याकडच्या, त्या गिफ्ट घेऊन येत असतात, ते सर्व तुम्हाला दाखवते. रात्री डीजेवरती मजा. ओके चला. तर चला मित्रांनो, चेंज वगैरे करून आलो आपण रात्रीच्या मांडवातली मजा बघण्यासाठी. आणि आपल्यासोबत आहे ध्रुव आणि आपला भाऊ श्रेयश. तर चला जाऊया मांडवातली मजा करूया. मला वाटतं बोडणीमधली लाईट गेलेली आहे दुपारपासून, कारण का जो पाऊस आला जोरदार त्याने सर्व पोल बिल पाडले ना, तिथपासून लाईट गेले. तसं ठीक आहे, पण मजा काय थांबणार नाही. बोडणी कशी ऐकल तुम्हाला. तर जाऊया, सर्व मांडवातली मजा दाखवतो तुम्हाला. आणि बघा पोहोचलो आपण मंडपामध्ये आणि गर्दी बघा तिथे आहे. ही हळद लावण्यासाठी लाईन आहे बघा, हळद लावण्यासाठी लाईन. VIP मध्ये नेऊ का तुम्हाला? VIP मध्ये नेऊ? नाही VIP मध्ये. भरपूर पब्लिक आहे. सगळे बहिणीचे नाव ये मिस्टर. हा बघा सर्व मामा साहेब. मामा नाव? मयूर मामा आपल्या समोर आहे. नंतर संजय कोळे पेनचे आहेत. ओके, पेन वरून आले का? नाव? सुधाकर मामा. नंतर ज्ञानेश्वर. ओके मस्त. तर मामा उद्या मामोनाला येशील ना? मामोनाला भेटू, मामोनाला नक्की. आणि येणार तर येणार, फुल धमाल करणार. फुल धमाल. उद्या मामोनाला भेटूच आपण. मांडवासाठी करवल्या कशा थाटामध्ये आलेल्या आहेत. सर्वांची ओळख मी नेहमी करून देत असतो, आता परत करवल्यांची करून देतो ओळख. आणि समोर आपल्या कोण आहे? श्रीशा. मस्त, जी स्माइल बघा किती मस्त आहे. नंतर रिहाना. ओके. नंतर साईच्छा. वैभवी. दुर्विका. सार्थकी. पंखुडी. आणि तुम्ही असं म्हणजे आधीच ठरवता काय सर्व? हो. मग किती महिन्यापूर्वीची प्लॅनिंग असते? डेट ठरल्या तुम्ही ठरवता काय? मग काय मस्त 101 लुक आपल्याला बघायला भेटतात. बोडणी रेवस कोलीवाड्यामध्ये गावामध्ये मस्त दिसतंय, छान दिसतंय. सर्वांना हाय करा. पाठीमागं बघताय प्रचंड गर्दी हळद लावण्यासाठी आणि सर्व पाहुणे मंडळीची खातिरदारी स्वतः सर्व मावशी मामीसा करत आहेत. आणि तुम्ही बघताय पाठी आई पण आहे इकडं या बाजूला. सर्व आलेले पाहुण्यांचा मानपान सर्व करत आहेत स्वतः पर्सनली, बघताय तुम्ही पाठीमागं. आणि तुम्हाला अजून एक सांगायला गोष्ट आवडेल काय, म्हणजे एवढ्या भारी भारी साड्या घातल्यात त्यांनी, तुम्ही या व्लॉगमध्ये बघतात त्यांचा थाटमाट, तरी सुद्धा ते स्वतःहून म्हणजे सर्वांना काय मिळाला की नाही, म्हणजे जेवण वाढायला जातात, कुठं काय राहिला तर स्वतः ते वाढायला जातात एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या घालून. म्हणजे विचार करा. हे बघा मस्त ड्रेस घालून आलाय. नाव काय? उर्वी. ऋण्वी. ओके, मस्त फ्रॉक घालून आले ती मांडवासाठी. हे बघा आपल्या समोर कोलिन बाय आहे. हाय, हाय कर. नाव काय? स्वीटी आपल्या समोर. अशी फिर, लाइटिंग वगैरे केली तिने बघा. कोहली लुक बघा, कोलिन बाय आपल्या समोर. पुरी फिर, ये इकडं. बघा किती सुंदर दिसते ती. हाय. हेअरस्टाईल बघा, हेअरस्टाईल दाखव. ही बघा, कट बघा. ओके, हे बघा वंश भाऊ कडून आपल्या पिऊला गिफ्ट घेऊन आलेले आहेत आणि सर्व मित्र परिवार, वंश भाऊचा मित्र परिवार फुल मजा बघा. ठीक आहे. मंथनगिरी मुरुडचा मित्र आहे वंश दादाचा. दत्तागुरु कोळी, साहिल कोळी बोडनेटचा, प्रितेश कोळी. तुमची गँग बोडणी रेवाशीच आहे. हे ठाटमाट बोडणी रेवासवर टीमीचं नाव साई 11. निश्चय कोळी.
राज कोहली, सिद्धेश, सहर्ष, मुकेश गिदी, राजपुरी कोलीवाडा, मुरुड जंजिरा, आर्यन, सिद्धिराज, जय साई, नितेश, नम्र, अखिलेश, प्रिंस, सोमेश, विराट, मिहिर. ये बे गँग आलंय. गँगचं नाव माहिती आहे का यांचे? अरे बाबा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वराज्याचा हिरा. वंशरावांचे नाव घेते उखाणा करते पुरा. मी तुम्हाला नेहमी दाखवत असते हे सर्व क्षण, पण फुल धमाल करत असतात बोडणी रेवस गावात. पूर्ण माझ्या गावात मित्र परिवार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा सोहळ्याचा पूर्ण आनंद घेत असतात सर्वजण आपल्या आपल्या वतीनं. हे बघा आपल्या समोर योगीराजचा मित्र परिवार आहे. ते पण जोश मध्ये आहेत फुल. आणि आता वहींकडे तुम्ही गिफ्ट घेऊन चाललो ना. ओके, सर्व मित्र परिवाराची ओळख करून दुपारी पण दिले, पण तरी एखादा चुकून राहिला असेल तर मी परत ओळख करून देते. ठीक आहे, हे बघा आपल्या समोर मित्र आहे. मित्र बबलू, खास मित्र. खास काय सांगशील खास मित्राची हालत आहे कसं वाटतं? हालत म्हणजे अशी नाही जोरदार, फक्त काय मित्र वजनी आहे म्हणून आता सर्व आम्ही या नवरीच्या घरी झालो गिफ्ट घेऊन प्रेझेंट घेऊन. हे सर्व आहे त्याचे एकदम फंटर खास आहेत आणि हे त्याचे 2 डिबे आहेत, पण आम्ही एकदम पहिले त्याचे. दुसरे पण आहेत ते पण तिकडे आहेत, ते पण येतील आता पाहू तुम्ही त्यांना. ओके, सर्व मित्र परिवार. मित्र नाव श्रेयन कोली, हरिओम कोली आणि आपला कौस्तुभ दादा आपले. ओके, आणि प्रज्वल भाऊ. आता जाम तुला माईक न द्यायचो, माईक न द्यायचं. आमच्या साईडलाच घर आहे, माझा भाऊ पण आणि मित्र पण आहे. कधी गाडी चालू केली की घरी बाहेर जायचं असलं की पहिला हॉर्न मारते मला आणि स्टार्टर भर मला दाखवते की गाडीवर बस, आपण जाऊ, चल मजा करू चल. आता लग्न झालं हाक मारेल ना पण. अरे खोटं सांगते, खोटं सांगतोय, खोटं सांगते. मला तेच बोलायचं आहे, लग्न झाल्यावर हाक मारू दे. त्याला विचार काय बोलला मित्र? लग्न झाल्यावर हाक मारशील की नाही? मारा तुका नाही मित्र. मस्त बघा, बघ याच्याकडे आण आणि याला विचार. बायको सारखा लागते अजून, त्याला काय मागत नाही होईल. आम्हाला साडूस. नाव काय साडूचा? प्रदोष. काय सांगशील? काय सांगू आता. जिगरी. ओके, मस्त गँग, मजबूत गँग आहे यांची. बघा हे बघा सर्वजण आहेत, गँग मजबूत आहे. असे सर्व हसत केलं, सर्वांचं कार्य पूर्ण करा. खूपच गर्दी झालेली आहे, तिथं जायला भेटत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणून आम्ही इथं एन्जॉय करतोय ओकले जागेवरती. ओके, तिथं खूप गर्दी झालेली आहे. लहानपणापासून तिच्या अंगात आहे खूप गोड, मनस्वी आता सगळ्यासाठी खूप तिखट, पण माझ्यासाठी खूप गोड.